नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांनी मला 2 टियर केकची ऑर्डर आली होती आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये हा केक करायचा होता. त्यासाठी मी आदल्या रात्रीच ही तयारी सगळं करून घेतली. 2 स्पॉन्ज बेक करून घेतले. इथं चॉकलेट क्रीम पण तयार करून घेतली आणि हे केक आदल्या दिवशीच मी क्रम कोट करून घेतले. 2 टियर केक करताना नेहमी लक्षात ठेवायचं, खालचा टीन 6 इंचाचा घेतलेला आहे मी आणि वरचा टीन 4 इंचाचा. तर दोन्ही टीनमध्ये 2 इंचाचं अंतर असलं पाहिजे, तरच ते केक दिसायला सुंदर दिसतात. आणि हे बघा, रात्रीचे जवळजवळ 1:45 वाजत आलं आहे. एवढा वेळ मला झाला. तर पूर्ण केक मी क्रम कोट करून फ्रीजला सेट करायला बॉक्समध्ये ठेवून दिले. बॉक्समध्ये यासाठी की फ्रीजच्या इतर भाज्यांचा वास त्याला लागू नये म्हणून. तर दुसऱ्या दिवशी दुपारून मी हे केक फायनल फिनिशिंगसाठी घेतले. कालच्या केकला मी व्हाईट कलरच्या क्रीमने फायनल फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. तर हे केक माझ्या घरापासून जवळजवळ 2.5-3 किलोमीटर लांब जाणार होते. त्यासाठी मी हे केक आदल्या दिवशीच क्रम कोट करून घेतले आणि बनवून घेतले. कारण की छान सेट झाले तर कितीही लांब केक आपण नेऊ शकतो. यासाठी मी आदल्या दिवशीच हे केक बनवून घेतले. आणि चॉकलेट केक जर तुम्ही आदल्या दिवशी बनवला तर टेस्टला पण खूप उत्तम लागतो. आणि हे कस्टमर माझं न्यू कस्टमर होतं. फर्स्ट ऑर्डर होती ही त्यांची. त्यांच्या 2 वर्षाच्या बाळाचा बड्डे होता. त्यासाठी हा केक त्यांनी कस्टमाइज करून घेतलेला होता. हे बघा, आदल्या दिवशी केल्यामुळे मला व्यवस्थित हा केक उचलून दुसऱ्या केकवर ठेवता आला. छान सेट झाले होते दोन्ही पण केक. आणि लांब जाणार असल्यामुळे त्याच्यामध्ये मी स्टिक पण एक इन्सर्ट केलेली आहे. तर हे 2 कलर बघून तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल की हा कुठला केक आहे. तर बघा, डोरेमॉन थीमचा हा केक होता. बाहेरून मी टॉपर्स पण प्रिंट करून आणले होते. खालच्या बाजूला मी ब्ल्यू कलरच्या क्रीमने बॉर्डर देऊन घेतली. त्यांनी मला एक फोटो शेअर केला होता, त्यानुसारच हा केक मी केलेला आहे. तर सेकंड नंबर मी विकत न आणता क्रीमच्या साहाय्याने इथं 2 नंबर आकडा काढून घेतलेला आहे आणि हे टॉपर इन्सर्ट करून घेतलेले आहे. बड्डे बॉयचं नाव टाकून घेतलं आणि हा केक आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की सांगा. बाय.